1927 मध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या कार्याचा प्रारंभ कोरेगाव भीमा येथील स्तंभाच्या समोर भरलेल्या सभेने सुरू केला आणि त्यांच्या भाषणात बाबासाहेबांनी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलं, जो प्रश्न आताही बरेच समाजकंटक जातीवादी लोक उपस्थित करतात, तो म्हणजे महार इंग्रजांच्या बाजूने का लढले. महार लढले म्हणूनच इंग्रजांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली. बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणाले की ब्रिटिशांच्या बाजूनी महार सैनिकांनी लढावे हे काही विशेष अभिमानाची गोष्ट नाही, हे खरे, परंतु महार हे ब्रिटिशांच्या मदतीला गेले का, ते का ब्रिटिशांच्या बाजूने लढले, तर स्पृश्य हिंदूंनी महारांना नीच म्हणून त्यांना कुत्र्या मांजरापेक्षाही नीच वागणूक दिली. पोट भरण्याचं कुठलं साधन नसल्यामुळे नाइलाजास्तव त्यांना इंग्रजांच्या सैन्यात भरती व्हावं लागलं आणि लढाया लढावं लागलं. जो मान सन्मान स्थान त्यांना हिंदूंकडून मिळायला पाहिजे होतं, आपल्या भारतातीलच लोकांकडून मिळायला पाहिजे होतं, तेच त्यांना इंग्रजांकडून मिळालं. त्या कारणाने ते इंग्रजांच्या बाजूने लढले.